उन्हाळ्यामध्ये जेवण कमी जातं तर ताटात ही मिरची असेल ना तर एका चपातीच्या ऐवजी 2 चपात्या तुम्ही नक्कीच खाताल. एवढी अप्रतिम चवीची ही मिरची होते. त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या कमी तिखटाच्या मिरच्या या ठिकाणी मी वापरलेल्या आहेत. मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. धुतल्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने ह्या सगळ्या मिरच्या आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत. पुसल्यानंतर आपल्याला सगळ्या मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तुम्ही जर तिखट मिरच्या खाणारे असतील ना तर तुम्ही या ठिकाणी तिखट मिरच्या वापरल्यात तरी चालणार आहे. इथे मी सगळ्या मिरच्यांची देठ काढून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे मी सगळ्या मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला सुरीच्या मदतीने ह्या सगळ्या मिरच्या मधोमध चिरून घ्यायच्या आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने मिरच्या चिरून घ्या. उन्हाळा म्हटलं की अजिबातसुद्धा जेवण जात नाही. ताटामध्ये जर या पद्धतीने मिरची असेल ना तर तुम्ही नको नको म्हणताना सुद्धा चपाती खाताल. एवढी अप्रतिम चवीची ही मिरची तयार होते. अगदी फ्रीजच्या बाहेरसुद्धा 8 दिवस आरामात टिकते. एकदा नक्कीच करून पहा. तर इथे मी सगळ्या मिरच्या चिरून घेते. तुम्ही ही मिरची प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. मिरच्या चिरल्यानंतर एका साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करूया. इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा जिरे, 1 चमचा आपल्याला या ठिकाणी मोहरी घालायची आहे. एकच चमच्याने आपल्याला सगळं साहित्य हे मोजून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धने घेतलेले आहेत आणि छान आपल्याला हे सगळं साहित्य खरपूस असं वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. एकच चमच्याने आपल्याला धने, जिरे, मोहरी, बडीशेप घ्यायची आहे. 1 चमच्याचं अगदी बरोबर माप ठेवलं ना की मिरचीसुद्धा अगदी परफेक्ट होते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सगळे मसाले छान खरपूस भाजलेले आहेत. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. अगदी त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. अगदी या पद्धतीने मसाला वाटल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल थोडंसं आपल्याला या ठिकाणी जास्त वापरायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला फोडणीमध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तेलामध्ये छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तेलामध्ये छान तडतडले की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यानंतर चिरलेल्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये घालायच्या आहेत आणि छान आपल्याला 2 मिनटं तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये मिरच्या छान परतल्या की मिरच्यांचा तिखटपणा अजून कमी होतो. तर इथे मी मिरच्यात परतताना तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. तुम्ही हे मिरची एकदा केली ना तर आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच बनवून ठेवाल. तर इथे तेलामध्ये मिरची छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर परत आपल्याला मिरची 1 ते 2 मिनटं छान व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. मिरची परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. तुम्ही जर तिखट मिरची वापरणार असाल ना तर तुम्ही फक्त रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडरचा वापर करा. काश्मीरी मिरची पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आणि परत मसाले छान व्यवस्थित आपल्याला मिरचीमध्ये परतवून घ्यायचे आहेत. मसाले परतल्यानंतर जो आपण तयार केलेला मसाला आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे. आता इथे मी 250 ग्रॅम मिरचीसाठी हे सगळा मसाला या ठिकाणी वापरलेला आहे. मसाला घातल्यानंतर छान आपल्याला 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर ही मिरची आपल्याला परतवून घ्यायची आहे. ह्या मिरचीचा वास आहे ना अगदी घरभर सुटला होता. आपण यामध्ये आयत्या वेळेस मसाला करून वापरलेला आहे ना त्यामुळे मिरचीला छान अशी चव येते. तर तुम्ही पाहू शकता इथे मी 2 ते 3 मिनटं छान ही मिरची मसाल्यामध्ये परतवून घेतलेली आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येईल. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.